हिंगोलीतील शेतकऱ्यांची विहीर गेली चोरीला, शेतकऱ्यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव. ठाकरे शिवसेनेचे शिवसेना जिल्हाप्रमुख सरसावले शेतकऱ्यांच्या मदतीला. सेनगाव तालुक्यातील धनगरवाडी येथील शेतकऱ्यांना शासनाकडून रोजगार हमी, अहिल्याबाई होळकर योजनेअंतर्गत विहीर दिली जाते. विहीर खोदकाम तसेच बांधकामासाठी 3 लाख रुपये अनुदान दिले जाते. परंतु हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यात येत असलेल्या धनगरवाडी येथील अल्पभूधारक शेतकरी रामचंद्र शंकर खडसे या शेतकऱ्याची चक्क विहीर चोरीला गेल्याची तक्रार शेतकऱ्यांनी दिनांक 17 फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. तक्रारीत म्हटलं आहे की माझ्याकडे गट क्रमांक 59 मध्ये पळशी शिवारात 2 एकर 9 गुंठे शेती असून माझ्या शेतात मनरेगा योजनेअंतर्गत 2024 साली विहीर झाली असल्याची प्रशासनाकडून माहिती मिळाली आहे. प्रत्यक्षात मात्र शेतात विहीर नाही, त्यामुळे माझी विहीर चोरीला गेली असल्याची तक्रार धनगरवाडी येथील अल्पभूधारक शेतकरी रामचंद्र खडसे यांनी केली आहे. तर शेतकऱ्यांच्या विहीर कामासाठी शासनाचे परस्पर 2.5 लाख रुपये अनुदान लाटले गेले आहे. अशा जवळपास एकट्या धनगरवाडी येथील 27 शेतकऱ्यांच्या शेतात विहिरी खोदकाम केलेले असल्याचे दाखवून परस्पर अनुदान लाटले असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. तर सेनगाव तालुक्यातील जवळपास 80 शेतकऱ्यांच्या विहीर खोदकाम केल्याचं दाखवून शेतकऱ्यांना न कळवता शासनाचे कोट्यवधी रुपये अधिकारी दलालांनी लाटले असल्याचा आरोप ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदेश देशमुख यांनी केला असून आज त्यांनी सर्व शेतकऱ्यांची भेट घेतली आणि सेनगाव तालुक्यात अशी किती विहिरींचे अनुदान परस्पर उचलले असल्याची माहिती घेऊन यामध्ये संबंधित भ्रष्टाचार करणारे अधिकारी कर्मचारी दलालांवर 2 दिवसात कारवाई न झाल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा ठाकरे शिवसेनेचे हिंगोली जिल्हाप्रमुख संदेश देशमुख यांनी दिला आहे. तर एकट्या धनगरवाडी येथील जवळपास 27 शेतकऱ्यांच्या विहीर खोदकाम केल्याचे दाखवून परस्पर अनुदान लाटले असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. यामध्ये धनगरवाडी येथील महिला शेतकरी यमुनाबाई परसराम जगताप गट क्रमांक 255 मध्ये 1.5 एकर धनगरवाडी शिवारात असून सन 2025-26 मध्ये विहीर खोदकाम केल्याचे दाखवून 2,60,000 अनुदान परस्पर उचलले गेले. तर सयाबाई परसराम जगताप गट क्रमांक 443 हाताळा शिवार सन 2023 मध्ये विहीर खोदकाम केले दाखवून 2,38,000 बिल परस्पर उचलले आहे. तर रामकिसन नामदेव होळपाटे या शेतकऱ्याचे गट क्रमांक 193 ताकतोडा शिवारात शेती असून त्यांनी सन 2023-24 साली स्वतः विहीर खोदकाम केली असताना देखील भ्रष्ट अधिकाऱ्यांनी परस्पर विहीर खोदकामासाठी 2,36,000 रुपये अनुदान परस्पर उचलले. यासारखे अनेक धनगरवाडी येथील माजी सरपंच इंदुबाई विश्वनाथ खडसे यांच्या नावावर 2,50,000 अनुदान परस्पर उचलले गेलं आहे. अशा प्रकारे जवळपास 70 ते 80 शेतकऱ्यांची विहीर परस्पर अनुदान उचलले गेले असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलेला आहे. यामुळे सेनगाव तालुक्यातील इतर गावात सिंचन विहीरमध्ये महाघोटाळा झाला आहे का याची चौकशी करून यामधील भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी शिवसेनेच्या वतीनं करण्यात आलेली आहे. अजिंक्य महाराष्ट्र न्यूजसोबत सिकंदर पठाण, सेनगाव, हिंगोली. तर ही दुर्दैवी घटना आहे की एकीकडे शेतकरी मरत असताना, आत्महत्या करून मरत असताना त्या ठिकाणी धनगरवाडी शिवारामध्ये हिंगोली जिल्ह्यामध्ये शेतकऱ्याच्या विहिरीचं अनुदान लाटलं. या ठिकाणी विहिरीच केल्या नाही. आणि सगळ्यात मोठा कळस म्हणजे त्या शेतकऱ्याला माहीतसुद्धा नाही त्याच्या विहिरीचं अनुदान लाटलेलं आहे. अशा जवळपास 80 विहिरी या परिसरामध्ये चोरीला गेलेल्या आहेत. परवा शेतकऱ्यांनी कलेक्टरला निवेदन दिल्याच्या नंतर त्या शेतकऱ्याला अधिकाऱ्याकडून धमकवण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि त्या अनुषंगाने आम्ही शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी आलेलो आहोत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने त्या संबंधित अधिकाऱ्याला आम्ही सांगू इच्छितो, जाहीर आवाहन देतो की आपण कोणत्याही शेतकऱ्याच्या केसाला जरी धक्का लावला तर याचे परिणाम गंभीर होतील. आम्ही त्या संबंधित अधिकाऱ्याला प्रशासनाला विनंती केली की 2 दिवसांमध्ये निर्णय घ्या, अन्यथा परिणाम आपल्या संपूर्ण जिल्ह्याला भोगावे लागतील, संपूर्ण जिल्ह्याच्या प्रशासनाला भोगावे लागतील. आम्ही शेतकऱ्याला वेठीस धरू देणार नाही. शेतकऱ्याचा जो मोबदला आहे तो शेतकऱ्याला मिळालाच पाहिजे. त्याच्या विहिरी पुन्हा झाल्या पाहिजे आणि संबंधित अधिकाऱ्यावर जे सिंडिकेट आहे, खरं तर हे मोठं रॅकेट आहे. इंजिनियर असतील, BDO असतील, संबंधित जिओ टॅगिंगवाला अधिकारी असेल, अकाउंटंट असेल, या संपूर्ण प्रकरणाची चौकशी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना केली पाहिजे. मुख्यमंत्र्यांना एखादी समिती स्थापन करून मुख्यमंत्र्याला विनंती करतो की समिती स्थापन करून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी आणि या शेतकऱ्याला न्याय द्यावा. येत्या 2 दिवसांमध्ये जर शेतकऱ्याला न्याय मिळाला नाही तर निश्चितच शिवसेना स्टाईलने आंदोलन करेल. 2023 मध्ये मंजूर झालेली आहे विहीर आईच्या नावाने सयाबाई परसराम जगताप. मस्टर 2,38,000चे मस्टर चेक उचलून खाल्ले आहेत दलालानं आणि 1 रुपया दिला नाही आणि विहीर शेतामध्ये नाही, काही नाही, गड्डा पण नाही.
आमची मागणी हीच आहे सरकारला की आमची एक ते एक विहीर खोदून द्यावं, नाही तर दलालावर हे जे काय याच्यात पैसे खाणारे आहेत याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. त्याच्याकडून काहीच नाही नेले, कुठं सही नाही, काय नाही, काही नाही, कुठं काहीच नाही. नाही कुणाला माहीतच नाही, आम्हाला माहित नाही, काहीच नाही. गट नंबर आमचा 59 आहे. पळशी शिवार आहे, धनगरवाडी गाव आहे. आणि आमची विहीर मंजूर 10 वर्षापूर्वी झालेली होती. पण आम्ही ती पेंटिमेट टाकली, ती आम्हाला करायची नाही म्हणून. मग करायची नाही म्हणून आम्ही पेंटिमेट टाकली. आम्ही त्याच्यावर विशेष घेतला नाही. आमचे जे डॉक्युमेंट आहे ते पहिलेच गेलेले होते. आणि नंतर आम्ही त्याचा विशेष घेतला नाही. आम्हाला विहीरच नाही करायची. मग आम्ही त्याच्याकडे पाहिलंच नाही. आणि नंतर मग आम्ही याच्यावर व्हॉट्सअपवर पाहिलं की आमची विहीर झाली आणि चोरी गेली. विहीर झाली. मग आम्ही काहीच केलं नाही ना. आम्ही पैसेच घेतले नाही आणि विहीर नाही. मग आम्ही हे पाऊल उचलला की मग आम्ही गेलो. म्हणलं बाबा शासनाला म्हटलं की आम्हाला कलेक्टर ऑफिसला म्हणलं आम्हाला विहीर नाही, आमची विहीर चोरी गेली. कारण आमच्यावर विहीरच नाही आणि आमचे पैसे उचलून बंदे खाल्ले. मग आता कायदेशीर कारवाई करा या लोकांवर. कारण याने डॉक्युमेंट परस्परच नेले. आमच्याकडून काहीच नाही. आमची याच्याकडे लेखी अजिबात कोणतीच नाही. आणि जे आमचे आधार कार्ड हे जे नेले आहे ना, तो रोडच्या कामाचे म्हणून नेले. मग कशावर सह्या घेतल्या आम्हाला माहित नाही. आम्ही अंगठे बहादूर लोक. माझी शेती आजेगाव शिवारमध्ये आहे, गट क्रमांक 380. माझी विहीर समोर 2025ला मंजूर झालेली आहे आणि माझ्या विहिरीवर 1,46,000 रुपये हे अनुदान उचलण्यात आलेले आहे. माझी फक्त एवढीच शासनाला विनंती आहे की जे कोणी याच्यामध्ये दलाल लोक असतील किंवा कर्मचारी किंवा अधिकारी लोक असतील त्यांनी त्या विहिरीची चौकशी करण्यात यावी आणि जे कोणी याच्यामध्ये समोर दोषी असतील त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल.